हे सगळे हेचेर विचार जाताना कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, डेली वेजेस कामगार, जे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट, ह्या सगळ्या प्रश्नाचेर आमी हे सगळे प्रश्न इतले इतले भयानक की आता फुडें फुडें परमनंट कामगार गोंयांत खंयच्याय विभागान आसचे ना. जावं त्या फॅक्टरीनी, जावं त्या खंयच्याय कंपनीनी, जावं त्या खंयच्याय उद्योगांनी परमनंट कामगार म्हणलेले ना. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट हे बीजेपी सरकाराची तोफा. This is the gift of the BJP government to the people of India, that our sons and daughters will not be given permanent employment. They will be on, including the military, in the army. They will be agniveers. It will be employment only for 2 years, 4 years, आणि मागीर तांकां घरा धाडटात. हे अनसर्टनिटी ऑफ एम्प्लॉयमेंट एक हे जावन आसा, आणि दॅट इज वन ऑफ द रिजन्स वाय द यूथ ऑफ आवर कंट्री is revolted and is revolting and will continue to revolt and will ensure that this rule of the BJP government is ended. कित्याक जे कोण ह्या आमच्या भुरग्यांच्या फुडारा विरोध झुजता आणि लढटा आणि उपाय करता तांकां लोक वोगे रावचे ना. अशा वेळार आमी आयज गोंयांत जितले सगळे लोक आयज कश्ट करपी लोक जावन सामान्य लोक खूब वळवळे काडटा, आणि ह्या लोकांमध्ये एक अस्वस्थता तयार जाल्ली आहा. जावं ते डबल ट्रॅकिंग, जावं ते कोल ट्रान्सपोर्टेशन, जावं ते तुजे एनवायरमेंटल प्रॉब्लम्स, जावं ते कब्जा करप जमिन्यो आणि बेगम हावसिंग प्रोजेक्ट करप, आणि एका गांवची डेमोग्राफी, लोकसंख्याची जी पळय आसा ती बदलप, गोंयचे रूप स्वरूप आणि अस्मिता बदलप, ह्याच्या विरोध जे लोक उभे रावता, ह्या सगळ्या लोकां बरोबर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस खांद्याक खांद घेवन आहा. आमी सगळ्या जाग्यांनी पावचे ना व पावना आसतले घडये, पण कित्याक आमी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर न्हय गोबलेनी, पण तरी आसतना आमचे लोक ह्या सगळ्या चळवळीन भाग घेतात. गरीब आणि कष्ट करपी लोक ह्या सगळ्या चळवळीन आसात आणि त्यांच्या बरोबर आमी आसतात. आमी त्याच बरोबर हांगा जे कितलेशे ॲप बेस्ड वर्कर्स आहात, जे स्विगी म्हण, हे म्हण, ते म्हण, दे आर वर्किंग ऑन वेरियस प्लॅटफॉर्म्स. ह्या सरकाराचे जे मांडावळी घेतल्यो जाल्यार तांकां कसलोच, एक्सेप्ट फॉर लिप सर्वीस, this government is not supporting all these people. Like, subscribe and get notified.